आम्ही सारे खवय्ये. पण बीटरूट बॉल्स विथ कर्ड हे बघतोय तर त्याचं साहित्य लिहूया. खिसलेलं बीट, ब्रेड क्रम्स किंवा टोस्टचा चुरा, दही, मीठ, तीळ, जिरेपूड, चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मिरचीचे तुकडे, साखर आणि तेल. साहित्य झालंय आणि आता आपण करायला घेतोय काय ते कसं हे कशाचे हे जे साहित्य आहे ते सगळं बीटरूट बॉल्स आहे. अगोदर आपण बीटरूटचे बॉल्स करून घेऊयात आणि नंतर मग दही वापरणार आहोत आपण. बीट तुम्ही कच्चं किसलेलं आहे का उकडून? नाही, कच्चं बीट किसलेलं आहे आणि थोडंसं ते त्यातलं जे पाणी आहे त्याचा रस आहे ते थोडंसं काढून घेतलेलं आहे. बरोबर. ते रस इथं टाकायचं आणि तो पिऊन टाकायचं म्हणजे ते फुकट अगदी हेल्दी हेल्दी आयतचे भरपूर. आणि हा ब्रेड क्रम घेतलाय आपण. हा, ब्रेड क्रम घेऊ शकता किंवा टोस्टचा चुरा जो असतो तोही चालेल. याच्यामध्ये खिसलेलं बीट आहे, चिरलेली कोथिंबीर, बारीक मिरचीचे तुकडे आहेत, ही आलं लसणाची पेस्ट आहे, अगदी थोडी वापरायची ही पण. तीळ टाकायचे, अख्खे तीळ, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर. साधारणतः आपण बीटाची कोशिंबीर करतो. कोशिंबीरीतलं जवळजवळ सगळं साहित्य आहे. फक्त एक आलं लसूण सोडलं तर ऑलमोस्ट आपण कोशिंबीरीत घेतो ते सगळं साहित्य आहे. आणि आता हे थोडंसं नीट मिक्स करून घेतल्यानंतर मग त्यात ते ब्रेड क्रम्स घालायचे. एकजीव करून आपण ते छोटे छोटे त्याचे बॉल्स करणार आहोत. काय साईजचे तुम्ही हे करणार? साधारण गुलाबजामुनच्या साईजचे बॉल्स करायचे. ओके. पण हे डीप फ्राय पण करणार? हो, डीप फ्राय करायचं. झाले ना मळून? हो, मळून झालेलं आहे. आता याचे गोळे करायचे. तेलाचे अगदी छोटे, अगदी छोटे गुलाबजामुनच्या साईजचे गोळे करायचे. ह्याचे गोल झालेले आहेत आणि आता ते कडकडीत आपल्याला तेलात तळायचे आणि नंतर ते दही वड्यासारखं करायचं. हो, दह्यामध्ये दही वड्याचं दही आपण कसं करतो, मीठ, साखर, जिरेपूड वगैरे घालून तसंच. ओके. मग ती त्याची तयारी करूया. हे तळून झाले की लगेच आपण जे बीटचे बोल्स तळून घेतले ते आलेले आहेत. हे काय आहे? हा, बीट सॉस किंवा बीटचा रस आपण मगाशी म्हटलं मी ते त्यातला थोडासा रस काढायचा, तो असाच ठेवलेला आहे, तो आपल्याला नंतर लागणार आहे गार्निशिंगसाठी. ओके. आणि हे नेहमीच दही वड्यासाठी जसं दही आपण प्रिपेअर करतो, मीठ, साखर सगळं घालून घुसळून घेतलेलं आहे ते दही. आणि सगळी दही वड्याची वर्ण जे आपण करतो ती तयारी. बरं, मला तेलगूत न सांगा, तुम्हाला कळेल तेलगूत फार काय कठीण नाही. आणि आता एवढं आम्ही डिटेल सांगितलंय, पुढची कृती तेलगूत न सांगायची. तेलगू लोकांकडे आल्यानंतर आम्हाला 2 वाक्य तर कळू दे. सांगा बरं प्रेक्षकांना. ఒక ప్లేట్లా మనం పెరుగు తీసుకున్నాము. ఈ పెరుగులా ఇవి బీట్రూట్ బాల్ మనకి వేసాడు నెయ్యి. आपण जे बोल्स तळले होते तर ते त्या दह्यामध्ये व्यवस्थित लावून घेतोय, साखर मीठ घातलेले. ఈ బాల్ మీద మనకు शेव వేసాడు. बॉल वरती तर शेव घालणार. मी किती हुशार आहे, मला सगळं तेलगू येते. वा वा. आणि हे काय आहे ते तरी तेलगूत कसं विचारायचं? पुढे काय करणार? ఇది ఏమున్నది? ఇది ఏమున్నది? ఇది కారం ఉన్నది. ఇది కారం ఉన్నది आणि ఇది జీలకర్ర పొడి ఉన్నది. बस, జీలకర్ర పొడి, జీలకర్ర పొడి ఉన్నది. चला घालून घ्या. आणि रेडी दही वडे आमचे बीटरूटच्या बोल्सचे. तर जिरापूड आणि तिखट आणि कोथिंबीर ते सजते आणि मला वाटतं नंतर ह्याचे ड्रॉप्स घालायचे आहेत. बीटरूटच्या पाण्याचे ड्रॉप्स. दही वडे तयार. साहित्य बीटरूट बॉल्स विथ कर्ड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बीटाचा किस, ब्रेड क्रम्स, दही, मीठ, तीळ, जिरेपूड, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, मिरचीचे तुकडे, साखर आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बीटाचा किस घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, मिरचीचे तुकडे, आलं लसूण पेस्ट, तीळ, मीठ, साखर आणि ब्रेड क्रम्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे गोळे करून तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. दह्यामध्ये मीठ आणि साखर घालून ते पेटून घ्यावं.
या दह्यामध्ये तळलेले बीटचे बॉल्स घालावेत. त्यावर शेव, कोथिंबीर, जिरेपूड, तिखट आणि बीटाचा रस घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही